उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारी मालमत्तेच्या नुकसानीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला। पुण्यात नुकतेच झालेल्या एका प्रकरणात सरकारी संपत्तीचं नुकसान झालं, यावर पवार यांनी संताप व्यक्त केला। कोणीही कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई केली जाईल असे ते म्हणाले। यावर वसंत मोरे यांनी सरकार नागरिकांच्या आवाजाला दडपवण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका केली। हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, त्यांना सोडलं जाणार नाही। जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल। या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कुणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे।